जास्त तामझाम न करता फक्त 100 रुपयेमध्ये ना 4 फालुद्याचे ग्लास मी बनवले होते. त्यासाठी मी फालुदा प्रेमिक्स घेतलं. हे कुठल्या पण तुम्हाला किराणा दुकानामध्ये भेटून जाईल. तर मी अर्धा लिटर दूध घेतलं आहे आणि त्यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी ओतलं होतं. 1 लिटर दूध घ्यायला पाहिजे होतं, पण ठीक आहे. त्याच्या पाठीमागे पण लिहिलेलं होतं अर्धं पाणी अर्धं दूध तुम्ही ॲड करू शकता. तर तुम्हाला जर का सगळं दूध असेल तर तुम्ही दूध वापरू शकता. ते सगळं प्रीमिक्स दुधामध्ये टाकून ना छान उकळी काढून घ्यायचं. तोपर्यंत उकळी काढायचं जेपर्यंत त्यातल्या शेवया ज्या आहेत ना त्या ट्रान्सपरंट दिसल्या पाहिजे आपल्याला, म्हणजे त्या शिजल्यात असं आपण समजायचं. मग त्या शिजल्या की छान अजून थोडा फ्लेवर ॲड करण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा पिस्ता वगैरे काही टाकू शकता आवडीनुसार. हे थोडंसं कोमट झालं की फ्रीजमध्ये ठेवायचं. 1 तास 2 तास ठेवलं तरी चालेल. नंतर आपण फ्रीजमधनं बाहेर काढलं ना ह्याचा थिकनेस जास्त वाढतो, त्यामुळे अंदाजाने थोडं जास्तच दूध किंवा थोडंसं अर्धी वाटी पाणी तुम्ही आधीच ॲड करा. आता हे थंड थंड छान एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं. आता मी ते 2 ग्लास छान रेडी केले होते. तसं तर 4 ग्लास रेडी केले होते, पण दाखवल्याला फक्त 2 दाखवलेत. आता कंप्लीट फालुद्याचं टेक्स्चर द्यायला काय केलं आहे मी, जे आपलं आईस्क्रीम भेटतं ना कपमधलं 10 रुपयेचं, तर एक मँगो फ्लेवर आणि एक व्हॅनिला फ्लेवर आणला होता. त्यातलं अर्धा अर्धा चमचा ना ह्यात थोडं आणि त्यात थोडं टाकलं आणि वरतून गार्निशसाठी थोडेसे पिस्ताचे काप टाकले. काय भारी दिसतंय, सुंदर ना. हेच आम्ही 4 ग्लास फालुदे बाहेर खाल्ले असते ना 400 रुपये खर्च आला असता.